केंद्र सरकारकडून आपल्या परभणीसाठी नॅशनल हायवेज जे काही आपल्याला बघायला मिळतात ते मिळाले. आपल्या रेल्वे स्टेशनच्या अमृत रेल्वे स्टेशन जी योजना मोदीजींनी आणली त्यामध्ये देशातील 1400च्या वरती रेल्वे स्टेशनचा चेहरा मोहरा बदलून टाकण्याचं काम करण्यात आलं. त्यामध्ये सेलू, परभणी आणि पूर्णा येथील रेल्वे स्टेशनचं उभारणीचं काम चालू आहे. आपण सर्वजण बघत आहात. गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज हे सुद्धा मोदीजींच्या नेतृत्वामुळे मिळाले. आणि सुरुवातीला जसं सांगितलं की पीएम आवास योजना आणि मोदी आवास योजनेच्या अंतर्गत 2 लाखाहून जास्त लाभार्थी आपल्या जिल्ह्यातले झालेले आहेत. वैयक्तिक लाभाच्या प्रत्येक योजना मोदीजींच्या मुळे आज पीएम किसान सन्मान योजनेच्या अंतर्गत पण आज मला वाटतं 4 लाखाचा आकडा हा आपल्या 4 लाखाच्या वरती पीएम किसान सन्मान योजनेचे लाभार्थी आपल्या जिल्ह्यातले आहेत. त्यामुळे त्याचबरोबर सोलारच्या माध्यमातून जे शेतकऱ्यांना या ठिकाणी दिवसा वीज मिळत आहे. ऊर्जाच्या खात्यामध्ये सुद्धा आज जे फीडर सेपरेशन झालेलं आहे त्यामध्ये सुद्धा केंद्र सरकारचाच निधी या ठिकाणी आलेला आहे. आणि वैयक्तिक लाभाच्या प्रत्येक योजनेमध्ये हे मोदीजींचे लाभार्थी आपल्या जिल्ह्यातील सर्वच जवळपास नागरिक झालेले आहेत. आयुष्यमान भारत ची योजना आहे ज्यामध्ये 5 लाख रुपयापर्यंत मेडिकल कव्हर मिळालेले आहेत. त्याचे सुद्धा लाभार्थी आपल्या जिल्ह्यामध्ये सर्व कुटुंब झालेले आहेत. असं काहीच नाही. आम्ही त्याच्याबद्दल सर्व अहवाल बनवलेला आहे, प्रस्ताव बनवलेला आहे आणि लवकरच ते सुद्धा आपल्याकडे या ठिकाणी नाही पूर्ण इंजिनिअरिंग. दुसरा प्रश्न होता दिली सार्वजनिक बांधकाम मागच्या 3 दिवसापासून एवढा गोंधळ चालू आहे. लोक रॉकेल घेऊन राहिले बिलं काढावं आणि तो एक्झिक्युटिव्ह इंजिनियर नांदेडला राहतो त्याचा मिळवणारी तो पैसे गोळा करत फिरायला 3 कोटी रुपये गोळा केले आणि जे पैसे हे बघा तुमच्याकडे पुरावा असेल मला ते आत्ताच्या आता सस्पेंड करू नका. असंच उगाच बोलू नका. पुरावा द्या. एका मिनिटामध्ये त्याला सस्पेंड करा. गुत्तेदारानं ऑडिओ क्लिप दाखवली ते म्हणून आम्ही देऊ शकत नाही. माझं बिल आहे माझ्याकडे द्या. त्याला म्हणा गुन्हा दाखल कर. ऑडिओ क्लिप आहे तर पुरावा द्या. एका मिनिटात त्याला सस्पेंड नाही केला कधीच त्याला परत तो रिइन्स्टेट होऊ शकणार नाही असं त्याच्यावर. कारण की हे पारदर्शक सरकार देवाभाऊंचा इथे कुठलाही असा प्रकार खपून घेतला जाणार नाही. पण नुसतं तोंडी बोलण्यापेक्षा तुम्ही पुरावा द्या. मी त्याच्यावरती गुन्हा दाखल करतो. मग त्या गुत्तेदारांनी यावं माझ्याकडे. तुम्हीच सांगताय गुत्तेदारांनी यावं मला सांगावं. मग तुम्ही प्रूफ सगळं सांगा त्याला सस्पेंड करा. बघा 2 लाख रुपयापर्यंत कर्ज माफ करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याच्यामध्ये मेघना बोर्डीकर सारखे शेतकरी येऊ नयेत म्हणून पूर्ण बारकाईने तपासणी होत आहे की जो खरा गरजू अल्पभूधारक शेतकरी आहे त्याचाच कर्ज माफ व्हावं. त्याच्याकडे 4 चाकी वाहन आहे, मोठं सगळं काय आहे, अशांचा जास्त त्यांचा लाभ होऊ नये म्हणून गरजू शेतकऱ्यांना ह्या योजनेचा लाभ व्हावा. आणि होणार आहे. विनाकारण कुठल्याही गोष्टीला काही करायचं त्यांच्याकडे कुठले विषय राहिलेले नाहीत म्हणून काहीतरी आपलं संभ्रम लोकांना मनामध्ये निर्माण करण्यासाठी काहीतरी स्टंट बघ. योग्य बोलले ना. देवेंद्रजींसारखं सक्षम नेतृत्व महाराष्ट्रात दुसरं कुठलं नाही. बघा ह्या पूर्वी सुद्धा ऊर्जा विभागाने तुम्हा सगळ्यांच्या सोबत एक बैठक घेतली की स्मार्ट मीटर आपल्यापैकी किती लोकांनी लावले मला माहिती नाही. पण मी आपल्यालाही विनंती करते की स्मार्ट मीटर आपण सर्वांनी लावावे. परंतु आम्ही ज्या सबस्टेशन मधून आपल्याला वीज पुरवली जाते त्या 100% सबस्टेशनला आपण स्मार्ट मीटर लावलेले आहेत. आणि त्यामध्ये आम्हाला कळतं की जानेवारी महिन्यामध्ये त्या सबस्टेशन मध्ये राहणाऱ्या लोकांनी किती वीज वापरली, फेब्रुवारी मध्ये किती वापरली, मार्च मध्ये किती वापरली, एप्रिल मध्ये किती वापरली आणि मे मध्ये किती वापरली.
त्यामुळे 42% वापर हा जानेवारी पासून आज तागायत ऊर्जाचा वाढलेला आहे. आपल्या प्रत्येक सबस्टेशनला हे मी तुम्हाला विथ प्रूफ दाखवू शकते. तुम्ही सुद्धा एन्क्वायरी करून घ्या इलेक्ट्रॉनिक्सच्या दुकानांवरती किती एसीचा आणि कूलरचा खप वाढलेला आहे. पण त्यासाठी तुम्हाला मी विनंती करते की ग्लोबल वॉर्मिंगचा चटका आपल्या सगळ्यांना भेटतोय. आपण सगळ्यांनी आता ह्या पावसाळ्यामध्ये वृक्षारोपणासाठी एकत्र आलं पाहिजे आणि पीएम सूर्यघर योजनेचा लाभ जास्तीत जास्त लोकांनी घेतला पाहिजे, जेणेकरून की वातावरणातला जो बदल झालेला आहे आणि त्यामुळे हे जे काय आपल्याला त्रास होतोय. आणि आता बघा काल एवढं म्हणजे वादळ आलं होतं की ज्यामध्ये मी गाडीने प्रवास करू लागले, माझी गाडी सुद्धा व्हायब्रेट होत होती. एवढं निसर्गाच्या समोर पोल पडले तर त्याला 2-3 दिवस लागतात. एक पोल पडला की एकच पोल पडत नाही, ती पूर्णच ती लाईन पडत राहते. आणि मग 2-3 दिवस तरी सुद्धा आपण लगेच त्या ठिकाणचा पॉवर सप्लाय चालू व्हावा यासाठी उपाययोजना केलेली आहे, खास करून शहरामध्ये. परत तुम्ही ती पण माहिती घ्या की जे वीज चोरी करतायत त्याच्यावरती सुद्धा दर महिन्याला किती केसेस होत आहेत. म्हणून प्रत्येक पद्धतीने ऊर्जा विभाग प्रयत्न करत आहे की जे रेग्युलर बिल भरतात त्या लोकांची अडचण होऊ नये, त्यांना त्रास होऊ नये. पण तुम्हालाही मला विनंती करायची की आपणही जिल्ह्यातील वासी म्हणून त्या सगळ्या गोष्टींना आम्हालाही तुम्ही सहकार्य केलं पाहिजे. प्रस्ताव दिलेला आहे आणि त्याच्यासाठी निधी मंजूर झाल्यानंतर तोही प्रस्ताव होईल, पण फक्त शहरात.